गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या नवीन अपडेटनुसार नगर परिषद भरती परीक्षेमध्ये ज्या जागा निघणार आहेत, एएनएम आदी परिचारिका यांचा जे सेवा प्रवेश नियम आहे, पात्रता काय राहणार आहे, कोणत्या महिला कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, नेमका सेवा प्रवेश नियम काय मध्ये काय सांगितलेला आहे आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, 100% का 70% याची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये एएनएम जेएनएम बॅच तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे। यामध्ये टेक्निकल विषय तुम्हाला चांगल्या बेसिकपासून शिकवले जाणार आहे, सिलेबस पूर्ण कव्हर केला जाणार आहे, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहे। व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह पण बघू शकता किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण व्हिडिओ लेक्चर पाहू शकता। तर याकरिता अकॅडमीशी जॉईन होण्याकरिता 8329588625 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। अधिकची इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता हे सांगण्यामागचं एक प्रयोजन आहे की विद्यार्थी पण दक्ष झाले पाहिजेत की आपण या नगर परिषद मध्ये जे जागा निघणार आहे आदी परिचारिका त्याकरिता अपियर आहोत का नाही, आपला हा कोर्स झालेला आहे का, पात्रता आहे का, आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो का, याकरिता या व्हिडिओचं प्रयोजन असणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता यामध्ये बघा, तुम्ही जे आपल्याकडे आलेला आहे सेवा प्रवेश नियम 2025 चे आहेत। परिचारिकांच्या सरळ सेवेमार्फत नगर परिषदेअंतर्गत 100% जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये नगर परिषदेची जाहिरात येणार आहे, त्यांचं काम जिल्हा स्तरावरती चालू आहे। ओके, बरेच विद्यार्थी आता कमेंट करतील सर 15 जुलैला येण्यावरती काय झालंय, तर त्यांचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे, कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते। तर याने दिलेला आहे पात्रता बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC 12वी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। ओके, 12वी। त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग और मिडवाइफरी पदविका किंवा हे दोन्हीपैकी अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे, तुमचं रजिस्ट्रेशन होणे गरजेचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे। बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, परिचारिका म्हणून तुम्ही शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी रुग्णालय, कोणतंही खाजगी रुग्णालय असेल, संबंधित विषयातील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान, म्हणजे तुमचं मराठी भाषेचं ज्ञान, तुम्हाला मराठी विषय असतो 10वी 12वीला, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। एकांकी पदे असल्यास ती सरळ सेवेद्वारे भरली जाणार आहेत, म्हणजे सगळे 100% मी जे सांगितले तुम्हाला पदभरती होणार आहे। याच्या किमान 200 ते 250 जागा आधी परिचारिका म्हणजे ज्याला आपण एएनएम बोलतोय त्याच्या जागा येणार आहेत। तर हे तुमच्याकरिता एक गोड बातमी होती, एक सुवर्ण संधी आहे, या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे। आता बघा, बरेच ज्या लेडीज आहेत ते मला आता कमेंट करतील की सर तुम्ही आता या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे परंतु आमच्याकडे नाहीये, तर आम्ही नेमकं काय करायचं आहे। बघा, या ठिकाणी मी सांगू इच्छितो फॉर्म सर्वांना भरता येणार आहे, फक्त अनुभव याच्यासाठी मागितलेला असतो। तुम्हाला जर सेम मार्क पडले दोन्ही विद्यार्थिनींना तर या ठिकाणी ज्यांना अनुभव आहे त्यांचा विचार केला जातो, तर फॉर्म सर्व भरू शकतात। परंतु कोणाला ज्यांचा 12वी नंतर जनरल नर्सिंगचा कोर्स किंवा मिडवायफरीची पदविका आणि महाराष्ट्र काउन्सिलमध्ये नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला निश्चितपणे फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे। तर तुमचा जो सिलेबस आहे तो एकदा बघूया आपण काय दिलेला आहे। तर मराठी, इंग्लिश अभ्यासक्रम, जीके जीएस, गणित बुद्धिमत्ता, IQ, ओके, आणि तांत्रिक विषय जो सर्वात महत्त्वाचा तुमचं तांत्रिक विषय। आता याचा काय आहे, 2 पेपर होणार आहेत तुमचे, प्री आणि मेन्स। ओके, नगर परिषदेअंतर्गत जागेसंदर्भात आपण बघतोय अभ्यासक्रम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, वयोमर्यादा वगैरे सगळं मी सांगणार आहे, वेतन वगैरे सगळं असणार आहे या ठिकाणी। तर मराठीचे जे प्रश्न आहेत 15, इंग्लिशचे 15 आहेत, जीकेचे 15, बौद्धिक शास्त्र आणि गणित 15, 15 चूक 60 आणि तुमचे तांत्रिक विषय 40, म्हणजे असे एकंदरीत 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत। याला निगेटिव्ह मार्किंग मागच्या वेळेस होती नगर परिषदेला, यावेळेस पण असण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट मध्ये पासिंग क्रायटेरिया या ठिकाणी तुम्हाला ठेवलेला आहे। हे झालं विषय।
तुम्हाला कोणकोणते विषय आहेत आपल्या परीक्षेकरिता, त्यानंतर आहे वयोमर्यादा. ओके, तर वयोमर्यादा संदर्भात बघा कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादा बघूया आपण. या ठिकाणी ओपन मध्ये ज्या आहेत, ओपन कॅटेगरी मध्ये त्यांचं वय किती लागणार आहे, 18 ते 38 पर्यंत. आणि ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे यामध्ये ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा. त्यानंतर जर तुम्ही अंशकालीन उमेदवार असाल, प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला 2 वर्ष अजून वाढून दिलेले आहे. माजी सैनिक असाल तर अजून 55 पर्यंत आहे. खेळाडू असेल त्यांना पण आरक्षणाचा लाभ आहे, म्हणजे वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. तर याकरिता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी म्हटलेलं आहे की नगर परिषदमध्ये जागा येणार आहेत. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल, एएनएम असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, त्याकरिता WFD मध्ये बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. या बॅचेस तांत्रिक विषयासहित असणार आहेत. तर याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे. मी जे सेवा प्रवेश नियम सांगितलेले आहेत ते तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायचा आहे. व्हिडिओला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. ओके, सर्वांनी दक्ष राहा, अभ्यासाला सुरुवात करा. येणारी मेगा भरती असणार आहे, यामध्ये तुमचं सिलेक्शन 100% झालंच पाहिजे. या दृष्टीने तुम्ही तयारी करा आणि योग्य मार्गदर्शनाकरिता अकॅडमीशी संलग्न व्हा. ओके, थँक्यू.